हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम तुम्हाला आज स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या खूप शुभेच्छा. आणि आता इथली हॉलची साफसफाई वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आज पोरं तर जाणार आहे तिकडे. 15 ऑगस्ट आहे ना, तर कार्यक्रमाला. तर इथली पहिली साफसफाई करून घेते. आज रुटीन थोडंसं उलट आहे, तर आज थोडीशी गडबड होते म्हणून झाडू वगैरे साईडला ठेवून पोरांना पाठवलं आहे नाश्ता वगैरे बनवून. तर आता लागते कामाला. आणि आज एवढं ना व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरिटी दिसणार नाही, पूर्ण ब्लॅक आणि अंधारात दिसणार आहे. कारण कसं आहे, ही जरा मी म्हणजे लाईट लावून केलेलं शूट आहे, त्यामुळे ते तसं दिसते. कारण उजेडात प्रकाशात केलेलं वेगळं दिसते आणि अंधारामध्ये किंवा पहाटे किंवा संध्याकाळी आपण शूट केलं ना तर मग ते 100% असं दिसते. तर असो, आता इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे सकाळचं. तर आता फक्त थोडंसं हॉलमध्ये झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर ना मग चहाला टाकते. कारण पोरं आता गेलेले आहेत शाळेत. आणि त्याच्यानंतर आता बनवायचे आहे मला. आज ते पोराने बनवायला सांगितलेले असते, सांगितलेले आहे ती हे बघा नाही का, कोबीची रस्सा भाजी कोणाकोणाला आवडते. तर तशी भाजी मला आज बनवायची आहे. तर कोबीची सुकी भाजी तर सगळी बनवते, पण कोबीची रस्सा भाजी सुद्धा खूप छान लागते. आपण जर व्यवस्थित बनवलं ना तर खूप छान लागते. फक्त जास्त पाणी ओतायचं नाही, असं मिडियम ओतायचं. तर दाखवते मी तुम्हाला कसं बनवायचं, पुढं आहे व्हिडिओमध्ये सांगते. तर सध्या काय झाले, मी ना म्हणजे मला जास्त झाडू वगैरे मारायला लागू नये आणि एकदम स्वच्छ सारखं दिसावं म्हणून ब्ल्यू कलरची फरशी टाकली बघा. आणि कितीही आपण फरशी कशी टाकली ना तरी धूळ ही द्यायचं. त्याचं पण कसं आहे, पांढरे आणि ब्ल्यू मध्ये फरकच आहे. एवढं घाण वाटत नाही, दिसताना ती स्वच्छच दिसते ब्ल्यू कलर. आणि ना प्रकाशामध्ये खूप शाईन करते ब्ल्यू कलरची फरशी, त्यामुळे मी टाकलेली आहे. तर आता इथं माझं चाललेलं आहे टोमॅटोची थोडीशी चटणी बनवायला आहे. तर कोबीची भाजी मी बनवणार आहे, पण याच्यानंतर बनवणार आहे. तर अगोदर टोमॅटोची चटणी बनवणार आहे. तर टोमॅटोच्या चटणीसाठी ना आमची एक सिंपल पद्धत आहे, मी 2 पद्धतीने बनवत असते. तर ही पहिली ना, तर कांदा असा मस्त तळून घेते तेलामध्ये, कढीपत्ता वगैरे टाकून घेते आणि तसं बनवते. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं की काळं तिखट वगैरे टाकायचं. नंतर मग धना पावडर वगैरे टाकून झालं की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. म्हणजे कसं आहे, मसाले अगोदर व्यवस्थित तळून निघतात ना, तर त्याच्यासाठी. तर इथं सगळं आता सकाळचं रुटीन आवरलेलं आहे. आणि ना कोबीची भाजी करण्याच्या अगोदर ना म्हणजे तुम्हाला कोबीची भाजी डायरेक्ट दिसणार व्हिडिओमध्ये, पण त्याच्या अगोदर मी बाहेरचं जे काही गवत वगैरे आहे ना ते काढून आलेले आहे. पण ते मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही, कारण कसं आहे, बाहेरचं शूट करायचं म्हणलं ना, लोक असतात ना ते आपल्याकडेच बघतात. कारण एकतर आपण नवीन युट्यूबर आणि त्यांना समजत नसते की ही नेमकं काय करते नाही का, तर मग ते वेगळं वाटते. म्हणून ते काय शूट वगैरे केलं नाही मी. कारण घराच्या साईडला इकडं तिकडं घराच्या दोन्ही बाजूला भरपूर असं गवत आलेलं होतं. पावसामुळे सारखं गवत किती काढेल ना तेवढं कमीच आहे. आणि आपलं लेडीचं कसं असतं माहिती आहे का, आपल्याला घर सगळंच व्यवस्थित पाहिजे असते. आणि घर पाहिजे असते ते पाहिजे असते, मला तर घराच्या साईडचं पण सगळं व्यवस्थित पाहिजे असते. पण मी बाहेर काय एवढं लक्ष देत नाही. म्हणजे कसं आहे, कारण कसं आहे, आपली जेवढी जागा आहे तेवढं स्वच्छ करून दुसरं सुद्धा एक्स्ट्रा करत असते कधी कधी. पण आपल्या जागेत तर तेवढं जेवढं आहे तेवढं स्वच्छ केलं तरी बस. तर म्हणून मग मी काय केलं, सगळं गवत वगैरे स्वच्छ करून आले. कारण कसं आहे, पाली सरडे वगैरे असतात ना, तर ते सगळं एखाद्या वेळेस जाळी वगैरे आपण घरात वाफ होते म्हणून स्वयंपाक करताना उघडतो ना, मी तसं उघडूनच स्वयंपाक करते. कारण सगळी वाफ आहे ना ती बाहेर जाण्यासाठी. तर त्याच्यामुळं काय होते, सरडे वगैरे एखाद्या वेळेस आत येणे शक्यता असते. आणि माझं घर आहे ना एकदम असं म्हणजे शेतीमध्ये राहतो ना आपण, तर तसं असल्यासारखं आहे. त्यामुळे तसे थोडं पाले वगैरे सरडे वगैरे असतात. तर आपल्या लेडीजचं कसं आहे माहिती आहे का, एक काम झालं की दुसरं काम आपल्याला ऑटोमॅटिकच लागते. मला वाटतं ती बायकांना काहीतरी पहिल्यापासून आहेच एक काम, म्हणजे असं दुसऱ्यांना. आणि काय होतंय माहिती का, प्रत्येकाचं हे होते बघा, 15 दिवसातनं हे काम करावंच लागते, 15 दिवसातनं ते काम करावंच लागतं. आपण जे म्हणतो ना ते खोटं आहे. खरं तर आपल्याला डेलीचा रुटीनच आहे, आपल्याला एक ना एक काम एक्स्ट्रा करावंच लागते. माझं तर असं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय बघा. आता कसं असते माहिती, एक दिवशी आपण खिडकीच्या जाळ्या साफ करतो पूर्ण घराच्या, तर एक दिवस गेला तर नंतर 15 दिवसानं ते साफ करायला येते. त्याच्यानंतर आपण घराच्या पूर्ण जाळ्या म्हणजे जी काही जळमाट्या लागलेली असते ती काढली, तर मग ते 15 दिवसाला अजून जळमाट लागते. आणि त्याच्यानंतर खिडकीच्या काचा म्हणा, मग त्याच्यानंतर एखाद्या दिवस फरशी आपण रोज डेली पुसत असलो तरी पण असं चिकट वगैरे ते फरशी साईडला कोण्याला कुठं तर चिकट लागलेलं असते, ते व्यवस्थित सगळं करायचं. असं काही ना काही बारीक सारीक गोष्टी. परत ते झालं की परत बाथरूम वगैरे घासायची, म्हणजे डेली जरी आपण घासले ना तरी एका दिवशी डीप क्लिनिंग म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण क्लिनिंग स्वच्छ, तर ती वरून खालपर्यंत पूर्ण बाथरूम वगैरे ते घासण्यातच अख्खा दिवस जाते. ते झालं की मग घराच्या साईडचं गवत काढायचं. ते झालं तोपर्यंत फळेवरची भांडी वगैरे घासायला येतात. आणि ते असं झालं, हे झालं ते झालं
झाले मनस्तोरच ना म्हणजे 15 दिवस निघून जातात. प्रत्येक दिवसाला एक एक काम येते, मग ते प्रत्येक 15 दिवस तर दुसरं कामाची अजून बारी येते. तर असं होतंय. त्यामुळे लेडीजच्या जन्मामध्ये ना दिसते तेवढं सुंदर असा काही जन्मला आहे लेडीजचा, ते लेडीजलाच माहिती आहे किती म्हणजे कष्ट करावं लागतंय, घराला किती सारखं म्हणजे पॉझिटिव्ह सगळं ठेवण्यासाठी किती त्याला मेहनत आहे. ती फक्त एक लेडीजच समजू शकते, बाकी कोणीच समजू शकत नाही त्या गोष्टीला. शेवटी जी कमवून आणतात त्या पैशाला तर महत्त्व आहे, पण ते सगळं सार्थकी लावण्याचं काम आपल्या हातात आहे. त्यामुळे ती तर सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. तर इथं आता आपली झालेली आहे बघा कोबीची भाजी. आणि तुम्ही बघितलं आता किती सिंपल पद्धतीने पण खूप टेस्टी लागते ही भाजी, एकदम म्हणजे सुंदर. सुक्या कोबीपेक्षा सुद्धा ना ही छान लागते रस्सा भाजी. राईस वगैरे केलं ना जिरा त्याच्यासोबत पण एक नंबर छान लागते. आणि याला काय करायचं, कट येण्यासाठी आता मी थोडंसं झाकून ठेवणार आहे. आणि मस्त असा कट आला की मगच गॅस चालू करणार आहे, कारण कट येस तर मी भाजी कधीच असं म्हणजे उकळू देत नाही. तर पहिल्यांदा कट येऊ द्यायचा, मग उकळायची, तर मग त्याला असं सगळं मस्त असं कट येते. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट वगैरे थोडासा टाकून घेतलेला आहे आणि मस्त थोडासा शिजून झालं की मी ठेवणार आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.